आलात योग्य ठिकाणी आलात. थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल. तर मूळ विषयाला हात घालण्या अगोदर सर्वात पहिले पाटील सरांचे धन्यवाद की त्यांनी आर वरती एक व्हिडिओ बनवा अशी कमेंट केली होती. आता आर कुठे असतो? आर 7/12 वरती तुम्हाला बघायला भेटतो. तर आता 7/12 वरती आपण व्हिडिओ बनवला. 7/12 वरचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर 7/12 वरचे तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन टाकतो, तुम्ही तो बघून घ्या की 7/12 कसा वाचला जातो, 7/12 वरती काय काय गोष्टी असतात. पण 7/12 हा एकटा येत नाही. 7/12 सोबत अत पण काही काही लोक डाउनलोड करतात, उतारा घेतात. आता आत अ म्हणजे काय तर त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. अ वरून तुम्हाला एकाच व्यक्तीच्या त्या गावातील एकूण जमिनीविषयी सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळते. म्हणजे अर्थवरून काय होतं, तुम्हाला आतचा उतारा म्हणजे काय, एकाच व्यक्तीच्या त्या गावातील एकूण जमिनीविषयी सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळते. आणि आतचा फायदा काय, एकाच मालकाची वेगवेगळ्या गातात असलेली एकूण जमीन कळते. आणि प्रशासनाला महसूल गोळा करण्यासाठी, कर गोळा करण्यासाठी, टॅक्स कलेक्शनसाठी उपयुक्त होतं. जमिनीची खरेदी विक्री करत असताना जमीन नक्की कोणाच्या नावावर आहे याची माहिती मिळते. त्यामुळे फसवणुकीला आळा बसतो. त्याला ते कार्यालयातून पण आपल्याला अर्थ भेटतो आणि आपण ऑनलाईन पण अर्थ डाउनलोड करू शकतो डिजिटली अर्थ. आपण आता अर्थ कसा वाचायचा आपण ते बघूया. ऑनलाईन डाउनलोड केला आपण अर्थ. सर्वात वरती डाव्या कोपऱ्यात तुम्हाला वर्ष दिसतंय. त्यानंतर जे सेंटरला महाराष्ट्र शासन नाव वगैरे दिसतंय. गाव नमुना आत हेच नाव आहे, गाव नमुना आत. त्यानंतर अहवाल दिनांक दिसतोय उजव्या कोपऱ्यामध्ये. तुम्हाला उजव्या कोपऱ्यात ज्या दिवशी उतारा काढला त्याची तारीख आलेली. खाली त्याच्याच खाली गाव, त्यानंतर खाली डाव्या बाजूला गावाचे नाव आहे, मध्यभागी तालुका आहे, इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्याचे नाव असते. आतमध्ये 7 राखाने असतात, म्हणजे 7 कॉलम असतात. प्रत्येक आतमध्ये 7 राखाने तुम्हाला बघायला भेटते, म्हणजे 7 कॉलम बघायला भेटते. त्यापैकी तो पहिला कॉलम आहे. पहिला कॉलम म्हणजे गाव नमुना 6 मधील नोंद. गाव नमुना 6 मधील नोंद हा पहिला कॉलम असतो. त्यामध्ये खातेदाराचे खाते क्रमांक असतो आणि क्षेत्र वैयक्तिक आहे किंवा सामायिक आहे याची नोंदणी तिथे केलेली असते. त्यामुळे आपल्याला जमिनीची मालकी व्यक्तिगत आहे की सामायिक आहे हे समजते. त्यानंतर जो दुसरा कॉलम आहे, दुसरा कॉलम म्हणजे भूमापन क्रमांक व उपविभागीय क्रमांक. यामध्ये काय असतं, यात खातेदाराचे नावही असते आणि जर क्षेत्र सामायिक असेल तर सगळ्यांची नावे तिथे तुम्हाला बघायला मिळते. आता इथं आपण हा जो उतारा बघतोय, हा उतारा काय हे व्यक्तिगत खातेदार, इथं वरती सगळं व्यक्तिगत खातेदार. त्यामुळे त्या खातेदाराचं एकच नाव आहे. पण हाच जर उतारा जर सामायिक असता तर इथं ज्यांच्या नावावरती तो उतारा, जे त्यांचे नाव आहे ते सर्वांचे नाव इथं दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला इथे बघायला भेटले असते. आणि तुम्हाला समजलं असते की त्या व्यक्तीच्या नावावर किती आणि कोणकोणत्या गटात क्षेत्र आहे ते तुम्हाला इथे कळायला असते. त्यानंतर जो तिसरा कॉलम आहे, तिसऱ्या कॉलम चे 3 भाग असतात, 3A, 3B आणि 3K. इथे काय दिलं असेल, क्षेत्र दिलं असतं की त्या उतार्यात त्या व्यक्तीच्या नावावरती किती क्षेत्र आहे. ते क्षेत्र पण 2 टाईपमध्ये विभागले गेलेले, एक लागवडी योग्य क्षेत्र आणि एक पोट खराब क्षेत्र. आता लागवडी योग्य क्षेत्र हे 3A मध्ये दिलं असतं. त्याच्या खाली त्याचे क्षेत्र दिलेले हेक्टर, आर आणि चौरस मीटर, अशा ह्या युनिटमध्ये ते क्षेत्र दिलेले लागवडी खाली किती क्षेत्र आहे त्या माणसाच्या नावावरती. आणि पोट खराब मध्ये काय दिलेले की ते किती क्षेत्र आहे ते पोट खराब मध्ये इथे दिलेले. आता पोट खराब म्हणजे काय आता आपण अगोदर समजून घेऊया. पोट खराब म्हणजे काय असतो, पोट खराब म्हणजे जी जमीन शेतीसाठी उपयोगात आणली जात नाही ती जमीन म्हणजे पोट खराब मध्ये येते. पोट खराब मध्ये 2 प्रकार असतात, एक वर्ग अ आणि एक वर्ग ब. पोट खराब मध्ये पण 2 प्रकार असतात, एक वर्ग आणि एक वर्ग ब. आता पोट खराब वर्ग ब कुठे दिलेला आहे, आता हा 7/12 मध्ये दिलेला असतो. पोट खराब मध्ये वर्ग म्हणजे जो खडकाळ क्षेत्र आहे ते वर्ग मध्ये येतं. वर्ग ब म्हणजे जे आपण अनुष्य करणे कधी लागवडीखाली असं वर्ग ब मध्ये येतं. आता हे 7/12 मध्ये आपल्याला तिला बघायला भेटेल. त्यानंतर या दोन्हींची बेरीज म्हणजे लागवडी योग्य क्षेत्र आणि पोट खराब जे लागवडी योग्य क्षेत्र नाही, अशा दोन्हींची बेरीज करून एकूण तुमचं क्षेत्र तुमच्या इथं नावासमोर इथे दिसतंय तुम्हाला. त्यानंतर जो 4 नंबरचा राखाना आहे, 4 नंबरच्या राखान्यामध्ये काय आकारणे आणि जुरी हा कॉलम काय असतो की ह्या जमिनीवर किती कर लावला आहे हे आपल्याला कळते. हा कर रुपयाच्या स्वरूपात असतो, रुपये आणि पैशाच्या स्वरूपात असतो. आता कर इथे तुम्हाला बघायला भेटेल 2 रुपये. आता हा 2 रुपये एवढा कमी का कर लागलेला इथे, कारण की आकारणी 1956-57 पासून तीच आकारणी चालू आहे. त्यामध्ये अजून बदल केलेला नाही, त्यामध्ये अजून काही रिव्हिजन केलेलं नाही. जेव्हा बदल होईल तेव्हा नक्कीच हा कर आता इथे वाढला जाईल. त्यानंतर जो पुढचा राखाना आहे 5 नंबरचा, तो तुम्हाला जमिनीवरील
नुकसान असते. नंतर 6वा जो रकाना आहे आपला 6 नंबरचा, 6 मध्ये पण 2 पाठ केलेले. एक स्थानिक करांचा कॉलम आहे, 6 मध्ये 2 पाठ केलेले, 2 उपप्रकार आहे, एक 6अ आणि एक 6ब. 6अ म्हणजे जिल्हा परिषदेने त्या जमिनीवरती किती कर लावलेला आहे, आणि 6ब म्हणजे ग्रामपंचायतीने त्या जमिनीवरती किती कर लावले, म्हणजे स्थानिक करांचा तो कॉलम आहे. स्थानिक उपकर किती लावले, आता ती इथे दिले, जिल्हा परिषदेने किती लावले 14, ग्रामपंचायतीने किती लावले 2, आणि दोन्हींची बेरीज आणि प्लस जे मेन आकारणी होती ती 2, म्हणजे असं टोटल याच्यावरती 18 रुपये कर लागलेला आहे. आता ह्या करानंतर तुम्हाला खालीच दिसतंय एकूण मध्ये काय दिसतं, जो 7वा कॉलम, ह्या कॉलममध्ये एकूण करांची बेरीज केलेली असते, यातून त्या व्यक्तीवरील किती कर भरावा लागतो ते आपल्याला कळते. एकूण कर टीप दिली बघा एक, की 3अ मधील लागवडी योग्य क्षेत्र यास आकारणीस पात्र जाईल, पोट खराब क्षेत्र आकारणी लागू नये. म्हणजे पोट खराब तुमचं किती असेल जमिनीमध्ये त्याच्यावरती कर घेत नाही सरकार, त्याच्यावरती महसूल विभाग तुमच्याकडून काही कर घेत नाही. अशा पद्धतीनं आता आपण हा आताचा उतारा वाचला, याचा नक्कीच तुम्हाला फायदा झाला असेल. तर आता आपण इथे थांबूया. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची, पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला, यात ते मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न, कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय किती सोपा असो, अवघड असो, साहित्य रिलेटेड असो, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो, 10वी-12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो, टॉपिक असो, सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असो, जसे की एक्सेल, वर्ड, पीपीटी रिलेटेड, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो, बिंदास कमेंट करो.